मुंबई महापालिका आणि ठाण्यात युती करण्याचा 100% निर्णय। इतर ठिकाणी समिती तयार करून चर्चा होणार, तर सर्वच ठिकाणी महायुतीतच लढण्याबाबत सकारात्मक विचार। शिंदेंसोबतच्या भेटीनंतर रवींद्र चव्हाणांनी केलं स्पष्ट। महापालिका निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेत माहिती। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एनडीए खासदारांसाठी डिनरचं आयोजन। खास मोदींनी केला खासदारांचा पाहुणचार। राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवारांचा आज वाढदिवस। वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या नेत्यांसह काँग्रेस नेत्यांकडूनही पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव। माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं प्रदीर्घ आजारानं निधन। लातूर इथल्या निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास। राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये होणार मोठा करार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारासाठी मुंबईत दाखल। मुंबईसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता। यवतमाळच्या वणीमध्ये कोळसा व्यापाऱ्यांवर सीबीआयची छापेमारी। निलजाई कोळसा खदान आणि महामाया कोल वॉशरीजवर सीबीआयचा छापा। निकृष्ट कोळशाचा पुरवठा करत हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी छापेमारी। पुणे विमानतळ परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद। 30 जणांच्या संयुक्त पथकानं बेशुद्ध करत बिबट्याला पकडलं। आंध्र प्रदेशच्या भद्राचलम इथे भीषण दुर्घटना। बस दरीत कोसळून देवदर्शनाला निघालेल्या 15 प्रवाशांचा मृत्यू। पालघरच्या पूनम पार्क परिसरात अनधिकृत गोदामाला भीषण आग। आगीचं कारण अस्पष्ट। सुदैवानं जीवितहानी नाही।